मला कंटेंटच भेटत नाही, मी काय टाकू? हे जर तुम्हाला प्रश्न पडत असेल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत बघायला विसरू नका. कारण ना काही लोकांचा काय भ्रम होतो, की मी घरातच राहते, तर मी काय दररोजचे व्हिडिओ शूट करेन? मला कुठेतरी बाहेर जायला लागेल किंवा बाहेरचं काहीतरी अपलोड करायला लागेल. तर अशातला भाग नाही आहे. तुम्ही काय करा माहिती आहे का? मोबाईलला ना तुमचं एक असं बेस्ट फ्रेंड समजा. ते मोबाईलला मोबाईल समजू नका. जेणेकरून ना तुम्हाला काय होईल, आणखी थोडं एनर्जेटिक वाटायला लागेल आणि तुम्ही तुमच्या फ्रेंडला सगळं शेअर करताय हे पण समजून घ्या. म्हणजे तुम्हाला असं दररोजचा दररोज कंटेंट तुम्ही फ्रेंडला शेअर करताय असं तुम्हाला वाटायला लागेल. आणि लोकांना रीलपेक्षा ना रिॲलिटी बघायला खूप छान वाटतं. त्यामुळे ना हे कंटेंट पण तुमचे ना दररोजचे ब्लॉग्स पण त्यांना बघायला आवडतीलच आवडतील. तर असं संध्याकाळी ना शेजारच्या काकीने ना मला गावाकडची हळद आणि हिरवी भाजी दिली होती. त्याची मी रेसिपी बनवून दाखवेल एका दिवशी. मला तर ही भाजी खूप आवडते. आणि संध्याकाळी ना मस्त आर्याचा अभ्यास करून घेतला. दररोज मी करून घेते, पण त्याचा काही एवढा शूट घेत नाही. आणि स्वयंपाकाला लागलीच होती, की पिंशा माझ्या मदतीला आली. आता काय माझं जेवण लवकरच बनणार होतं. आता काही गरजच नाही मला कुणाच्या मदतीची. तर अशाच नवीन नवीन छोट्या छोट्या ब्लॉगसाठी पेजला फॉलो करायला विसरू नका. बाय.